सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. आणि इतक्या वेळ आपण सगळ्यांना आज आपण इथे अखिल भारतीय महामंडळ पंचवार्षिक निवडणूक 2026 ते 2031 या निवडणुकीच्या प्रचार गणेश तळेकर मुंबई निर्माता विभाग दिग्दर्शक विभाग सतीश रणदिवे आणि मी स्वतः विजय राणे लेखक विनोद काळे अभिनेता आनंद काळे छायाचित्रण महेश देशपांडे सातारा निर्मिती व्यवस्था नितीन आश्रेकर लेखन निलेश गुप्ते सदानंद सूर्यवंशी प्रसिद्धी आणि वितरण विभाग प्रकाश जाधव नृत्य दिग्दर्शक कला सतीश बेडकर आणि कामगार गट रणजित जाधव. असं वाटतं पर्सनली टार्गेट प्रश्न म्हणण्यापेक्षा सुद्धा त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काय आरोप केले गेलेले होते त्याची उत्तरं तुम्ही देशपांडे साहेबांकडून मागितलेली होती. पण हे सगळं बघता मला असं वाटतं की या सगळ्याचा महामंडळावरती संचालक म्हणून निवडून येण्याकरता आम्ही सगळीजण जे तुमच्यासमोर उपस्थित झालेलो आहोत त्याच्यामध्ये पर्सनली कोणाला तरी कुठल्या तरी गोष्टीवर टार्गेट करणं एवढंच काम राहिलेलं आहे आता संचालकांचं. खरं तर संचालकांनी 10 वर्ष काही काम केलेलं नाही त्याच्यासाठी आमच्यासारख्या लोकांना आज गरज भासते की तिथे उत्तम काम करण्यासाठी एक वेगळी फळी घेण्याची गरज आहे. हे सगळं करण्यापेक्षा महामंडळासाठी त्यांनी 10 वर्षात काय केलं किंवा पुढे जाऊन काय करण्याची आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टी बोलल्या असत्या तर आम्हाला खरंच खूप आवडलं असतं. पण काही हरकत नाही, त्यांच्याकडून ह्याच गोष्टी घडत आलेल्या आहेत. आम्ही सगळेजण तुमच्या समोर आलेलो आहोत. एका 2 अपवाद वगळता जेवढे मेंबर्स आहेत ते सगळेच्या सगळे तुमच्या समोर उभे आहेत. अगदी वर्षात सुद्धा बिनविरोध निवडून आलेले असताना सुद्धा पॅनेलच्या प्रचारासाठी त्या स्वतः इथे उपस्थित आहेत. तर मला असं वाटतंय की पुढे जाऊन कशा पद्धतीनं महामंडळ चालवायचं आहे, नुसतंच महामंडळ चालवायचं आहे असं नाही तर इंडस्ट्रीतले काय काय प्रॉब्लेम्स आहेत जे सॉर्ट आउट करण्यासाठी महामंडळाची गरज कशी असते याच्यावरती काही प्रश्न आले तर फारच उत्तम होईल. कारण पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून आम्ही सगळे मागचं जे झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 10 वर्षात काही काम झालेलं नाहीये तर पुढच्या गोष्टींसाठी आपण बोललो तर बरोबर. परत मी तोच मुद्दा की 10 वर्षात झालेलं नाही ते त्या संचालकांकडून झालेलं नाही. त्यातले बरेचसे निर्णय जे आहेत त्याच्याबद्दलचे प्रश्न खरं तर त्यांना विचारायला पाहिजे. पण आमचं म्हणणं असं आहे की खरं तर ही अत्यावश्यक गोष्ट आहे. महामंडळ खरं तर त्याच्यासाठी आहे, पेन्शन ही चालू राहायलाच पाहिजे. आधीच्या संचालक बॉडीने ते चालू केलेलं होतं, नंतरच्या संचालक बॉडीने ते वाढवलेलं होतं. तर ते का दिलं गेलं नाही हे त्यांनी विचारायला पाहिजे. त्याच्यासाठी विजनची गरज असते. नुसतंच आम्ही ह्या गोष्टी केल्या त्या गोष्टी केल्या नाही किंवा एखाद्या माणसाने हे केलं नाही याच्यावरती चर्चा करून अशा पद्धतीची उत्तम कामं केली जातील असं वाटत नाही. उलट ती होणार नाही. ऑफिसेसचा जो संदर्भ आहे तो कदाचित मला इथे द्यावाच वाटतो. 9 कोटी रुपयाची ऑफिसेस विकत घेतली. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 1000 रुपयाची पेन्शन आपण देत आहोत तर 9 कोटी जर बँकेत ठेवले असते तर त्याच्यातून जो इंटरेस्ट येतोय त्याच्यामध्ये मला वाटतं आणखी 500,000 माणसांना आपण ही मदत करू शकत होतो. ऑफिसची खरंच गरज होती का? रवींद्रमधलं ऑफिस आपल्याकडे होतं ते गेल्यानंतर सुद्धा काहीही प्रयत्न करण्यात आलेले नव्हते. जे काय निवडून आलेले संचालक आहेत मला वाटतं विजूदादांनी स्वतः जाऊन प्रयत्न केलेले आहे. विजय राणे त्यांच्याबरोबर गेलेले होते. त्यांनी बरेचसे प्रयत्न केले ते ऑफिस परत आणण्यासाठी. आत्ताही कोल्हापूरचं जे ऑफिस आहे ते खूप मोठं ऑफिस आहे. मेन
लोकेशनला ऑफिस आहे. बरं, प्रॉपर्टी घेतली त्याच्याबद्दल म्हणणं नाही आहे. ते जरी रेंटवरती दिलं असतं, मी तिथेच कोल्हापुरात राहतो, मला माहिती आहे, कमीत कमी 2 लाख रुपये त्याचं भाडं महिन्याला आलं असतं. अशा पद्धतीची प्रॉपर्टी घेतलेली आहे. प्रॉपर्टी तुम्ही केली, पण 2 लाख रुपये भाड्याने जरी ते दिलं असेल, कारण कोल्हापूरचं ऑफिस आहे आमच्याकडे आत्ताही एक स्वतःचं ऑफिस आहे, ते 2 लाख रुपयाचं कॅल्क्युलेशन करा. 24 लाख रुपये साधारणपणे वर्षाचे जमा झाले असते. असे ऑफिस घेऊन मला वाटतं 8-9 वर्ष झाली असते. 8-9 वर्षाचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. त्याच्यामध्ये त्या सगळ्या पैशांमध्ये आणखी किती जणांची पेन्शन वाटू शकला असता तुम्ही. तर हा शेवटी विजनचा भाग आहे. मगाशी आपले मित्र त्यांनी काही प्रश्न विचारले की तुमचं कॅमेराचं स्किल, चलचित्र आणि स्थिर चित्रण हे दोन्ही त्याच्यात आहेत. इथे ऑडिशन देण्यासाठी आम्ही आलेलो नाही आहे. आम्ही आमच्या फील्डमध्ये उत्तम काम केलेलं आहे. आम्ही इथे आलेलो आहोत ते एक विजन घेऊन काही चांगल्या गोष्टी करण्याकरता. आणि खरोखर एकमेव आपलं महामंडळ असं आहे की ज्याच्यामध्ये स्पॉट बॉय पासून निर्मात्यापर्यंत सगळ्यांचा सहभाग असतो, सगळेजण सभासद असतात. अदरवाईज तुम्ही बघितलं तर युनियनमध्ये फक्त एडिटरचं असेल, फक्त प्रोड्युसरचं असेल, किंवा फक्त डिरेक्टरचं असेल, किंवा फक्त ऍक्टर्सचं असेल, हे असं नाहीये. म्हणून हे महामंडळ आहे. तर ह्या सगळ्यांचा विचार करता उत्तम काम करण्यासाठी उत्तम विजन घेऊन आम्ही सगळेजण तुमच्या समोर आलेलो आहोत. मला वाटतं 10 वर्षाचा कारभार तुम्ही बघितलेला आहे. पुढच्या 10 महिन्यामध्ये आम्ही जे काही काम करणार आहोत ते तुमच्या समोर असेलच. साताऱ्याच्या आसपास करणार आहे. चित्रनगरी हा विषय परत एक वेगळा आहे. आपल्याकडे गोरेगाव फिल्म सिटी आहे, कोल्हापूरमध्ये चित्रनगरी आहे, नाशिकमध्ये एक सँक्शन झालेली आहे, नागपूरमध्ये पण सँक्शन झालेली आहे, त्याच्यामध्ये पण काम चालू आहे, ठाण्याला पण एक सँक्शन झालेली आहे. या नुसत्या सँक्शन करणं ह्याच्यावरती जर आपल्याला राहायचं असेल तर तशी सँक्शन करायची पुढच्या वर्षभरात पण मिळेल. पण सँक्शन झालेल्या चित्रनगरी पण पुढे चालवण्यासाठी महामंडळातर्फे प्रयत्न करण्याची गरज आहे. जी नाशिकची चित्रनगरी आहे त्याच्यासाठी सुद्धा करणं गरजेचं आहे. कोल्हापूरच्या चित्रनगरीचं जे आता आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये मी पण आहे, मिलिंद अश्विकर आहेत, बाळा जाधव आहेत, ही सगळी जण आम्ही खूप लढतोय आता. त्याच्यात बऱ्यापैकी फंड येतोय, पण काय पाहिजे काय नाही त्याच्यासाठी त्याचं विजन नाही आहे. परत एकदा साताऱ्याच्या बाबतीत म्हणाल तर मी काही फिल्म साताऱ्यामध्ये केलेले आहेत. रणदिवे सर आहेत, त्यांनी बऱ्याचशा फिल्म केलेल्या आहेत. काळे सर आहेत, त्यांनी बऱ्याचशा फिल्म केलेल्या आहेत. साताऱ्यामध्ये इतकी नॅचरल लोकेशन अत्युत्तम आहे की आत्ताही तुम्ही बघितलं तर आम्ही लक्ष्मण उद्देकरांची फिल्म करून दिली, त्याचंही शूटिंग इथे झालेलं होतं, कोल्हापुरात झालेलं होतं. चित्रनगरी करण्यासाठी जर सगळ्यांकडनं आग्रह झाला आणि त्या पद्धतीनं असेल तर नक्की महामंडळाचं संचालक मंडळ, अख्खं महामंडळ त्याच्या पाठीशी उभं राहील आणि त्या सगळ्या गोष्टी करतील. पण त्याच्याबरोबर सातारकरांची पण जबाबदारी आहे की गव्हर्नमेंटकडून फंडिंग आलं आणि नुसती चित्रनगरी झाली म्हणजे सगळ्या गोष्टी होतात असं नाहीये. त्याच्याबरोबर उत्तम तंत्रज्ञ निर्माण करणं गरजेचं आहे. उत्तम रायटर, उत्तम डिरेक्टर, उत्तम ऍक्टर याच्यासाठी खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते सगळे प्रयत्न गव्हर्नमेंट करणार नाही, त्याच्यासाठी म्हणून महामंडळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी विजन असलेलं संचालक मंडळ असण्याची गरज आहे. जर खरोखर तशी सगळ्यांची मागणी असेल तर डेफिनेटली आपलं पॅनल निवडून आल्यानंतर या संदर्भात चर्चा करून केली जाईल सरकारबरोबर आणि ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या नक्की केल्या जातात. प्रश्न असा होता की ज्येष्ठ खरंच अत्यंत वाईट गोष्ट आहे, दुर्दैवी गोष्ट आहे. याच्यावरती हा थोडासा सेंटिमेंटल क्वेश्चन आहे, पण नाईलाजाच तो मला उत्तर द्यायला लागतंय की त्यावेळेला आमचं संचालक मंडळ नव्हतं. तेच संचालक मंडळ होतं ज्यांना तुम्ही हा प्रश्न विचारायला पाहिजे त्यांनी 10 वर्षात काय केलं. एवढी मोठी अभिनेत्री त्याच्यावरती ही वेळ आल्यानंतर किमान कुणीतरी तुमच्यासाठी उभं राहणं गरजेचं होतं आणि हेच होतं. इंडिव्हिज्युअली कुणीतरी उभं राहण्यापेक्षा सुद्धा एक मातृसंस्था आहे महामंडळ, ते उभं राहण्याची गरज आहे. याच्यासाठी सुद्धा त्यावेळेला आम्ही प्रयत्न केलेले होते, पण त्यावेळेला बरीच वेगळी उत्तरं दिली गेली होती. जसे ज्येष्ठ कलाकार आहेत, ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, तसेच एक्झिस्टिंग आत्ता इंडस्ट्रीमध्ये जे काय बरीचशी लोक काम करत आहेत. तुम्हालाही माहिती आहे की माझं नावाची सिरियल चालू होती, मी सुद्धा बऱ्याच वेळेला इथे होतो. माझं लाईटिंग इक्विपमेंट होतं तिथे, लाईट, जनरेटर, क्रेन, व्हॅनिटी सगळ्या गोष्टी आमच्या होत्या. ते फेस करत असताना लोकल माणसांचा सपोर्ट लागतो. त्याच्यातून सुद्धा काही साध्य झालं नाही तर महामंडळासारखी एक संस्था आपल्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जो क्वेश्चन केला त्याच्यासाठी सुद्धा परत तेच आहे की अशा पद्धतीचे प्रसंग पुन्हा येऊ नये याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत.
आत्ताही करत आहोत. पण त्याच्यासाठी परत एकदा असं लागतं की महामंडळाची साथ. जयप्रभाच्या आंदोलनात पण परत मी आहे, विविध दाष्टीकर आहे, सतीश विडकर आहे, देशपांडे आहे, विजय शिंदेजी तर ऍक्टिव्ह मेंबर होते. या सगळ्या इथे पण आम्ही आंदोलन केलेलं होतं. त्याच्यातली फॅक्ट समजून घेण्याची गरज आहे. राजाराम महाराजांनी ज्या वेळेला ते दिलेलं होतं त्यावेळेला मला काय त्याला शब्द आहे, चित्रपट व्यवसायासाठीच स्टुडिओ राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये असं आहे, नाही ते ज्या वेळेला त्यांनी जागा दिलेली होती त्याच्यात अट होती की ही जागा फक्त आणि फक्त चित्रपट व्यवसायासाठी वापरली जावी. 7.5 एकर जागा होती, त्यातली मला वाटतं आधीच 6.5 एकर जागा गेलेली होती आणि आता 3.5 एकर 3.5 एकरसाठी हा सगळा वाद चाललेला होता, जी हेरिटेजमध्ये गेलेली. त्याच्यासाठी आम्ही बराच अभ्यास केला महामंडळामध्ये, पण त्यावेळेला आम्ही बरेचसे प्रयत्न केलेले होते. ती जागा विकत घेण्यापेक्षा सुद्धा आत्ताही तुम्ही फॅक्ट तुम्हाला माहिती का नाही मला माहिती नाही, एनडी स्टुडिओ जो आहे नितीन देसाईंचा 750 एकरच्या आसपास असेल, तो सुद्धा गव्हर्नमेंटनी विकत घेतला आणि तो अटॅच केलेला आहे आता गोरेगाव फिल्म सिटीला. त्याचं कामकाज सगळं तिथून जाते. तर फक्त महामंडळानेच तो विकत घ्यायला पाहिजे असं नाही आहे. महामंडळाचं जे फंडिंग आहे ते आम्ही आमच्या संचालक मंडळाचा असा विचार आहे की ज्यांना खरंच गरज आहे, जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी खर्च केला जावा. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपलं गव्हर्नमेंट बसलेलं आहे. त्यांच्याकडे जाऊन जर पाठपुरावा केला तर ह्या गोष्टी नक्की साध्य झाल्या असत्या. त्याच्यातही माझं म्हणणं असं आहे की इलेक्शनमध्ये ज्या काही पद्धतीनं ओळखीचा वापर केला जातोय किंवा ज्या पद्धतीनं सगळ्यांकडे जाऊन गोष्टी विचारल्या जात आहेत, एवढी जर ओळख असेल तर ह्या ओळखीचा वापर करून अशा पद्धतीच्या गोष्टी का केल्या गेल्या नाही, 10 वर्षात काय केलं गेलं, किंवा जे GR मधून नाव काढण्यात आलेलं होतं ज्याच्यासाठी NOC लागायची महामंडळाची अनुदानासाठी किंवा सेन्सॉरसाठी, ते सुद्धा करणं अगदीच शक्य होतं. रवींद्रचं जे ऑफिस आहे ते करणं शक्य होतं, ते केलं गेलेलं नाही. ज्या पैशाचा वारेमाप उधळपट्टी आता चाललेली आहे त्याची खरंच गरज आहे असं वाटतंय महामंडळाच्या इलेक्शनमध्ये येण्यासाठी? मला नाही वाटत. एवढेच पैसे जर ते सगळे महामंडळाच्या कॉर्पस फंडामध्ये जर जमा झाले असते तर इथल्या बऱ्याचशा गरजू जे काही कामगार वर्ग आहे किंवा इतर आहेत त्यांच्यासाठी खरंच खूप अत्युत्तम काम करता आलं असतं. याच्यासाठी परत एकदा मला तेच सांगावं लागतं की विजन महामंडळाचे पैसे घालायचे का तुमचं वजन वापरून गव्हर्नमेंटकडनं या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या, त्या ओपन करायच्या आणि त्याच्या करवी बऱ्याच लोकांना काम देण्यासाठी प्रयत्न करायचे, हा ज्या त्या संचालक मंडळाचा प्रश्न आहे. आणि आमचं विजन जे आहे ते ह्या पद्धतीचं आहे, ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे. शासन निर्णय झालाय गव्हर्नमेंटकडे जयप्रभा स्टुडिओमध्ये तेही त्यांनी दिलेलं आहे. मला वाटतं त्या GR मध्ये एक अट होती की कॉर्पोरेशनकडे द्यावा, कोल्हापूर कॉर्पोरेशनकडे त्याचे पैसे जे आहेत ते किंवा त्याच्या बदल्यातली जागा, असं काहीतरी ट्रिकी त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी. ते पण आम्ही मागे लागून करून घेऊ याची आम्हाला खात्री वाटते. त्याच्यात एवढा प्रॉब्लेम नाही. खरं तर ही गोष्ट तेव्हाच सॉर्ट आउट व्हायला पाहिजे होती, जी झालेली नाही. पण आमचं संचालक मंडळाला तर डेफिनेटली ही गोष्ट आम्ही करू शकतो असा आम्हाला विश्वास आहे. हे आमच्या पॅनलचं नाव आहे चित्रकर्मी. आम्ही आहोत चित्रकवी. प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही आरोप केले गेलेले होते त्याची उत्तर तुम्ही देशपांडे साहेबांकडून मागितलेली होती. पण हे सगळं बघता मला असं वाटतंय की या सगळ्याच्या महामंडळावरती संचालक म्हणून निवडून येण्याकरता आम्ही सगळीकडे जे तुमच्यासमोर उपस्थित झालेलो आहोत त्याच्यामध्ये पर्सनली कोणाला तरी कुठल्या तरी गोष्टीमधून टार्गेट करणं एवढंच काम राहिलेलं आहे आता संचालकांचं. खरं तर संचालकांनी 10 वर्ष काही काम केलेलं नाही. त्याच्यासाठी आमच्यासारख्या लोकांना आज गरज भासते की तिथे उत्तम काम करण्यासाठी एक वेगळी फळी घेण्याची गरज आहे. हे सगळं करण्यापेक्षा महामंडळासाठी त्यांनी 10 वर्षात काय केलं किंवा पुढे जाऊन काय करण्याची आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टी बोलल्या असत्या तर आम्हाला खरंच खूप आवडलं असतं. पण काही हरकत नाही, त्यांच्याकडून ह्याच गोष्टी घडत आलेल्या आहेत. आम्ही सगळीजण तुमच्यासमोर आलेलो आहोत. एका 2 अपवाद वगळता जेवढे पेपर्स आहेत ते सगळेच्या सगळे तुमच्यासमोर उभे आहेत. अगदी वर्षातही सुद्धा बिनविरोध निवडून आलेले असताना सुद्धा पॅनेलच्या प्रचारासाठी त्या स्वतः इथे उपस्थित आहेत. तर मला असं वाटतंय की पुढे जाऊन कशा पद्धतीनं महामंडळ चालवायचं आहे, नुसतंच महामंडळ चालवायचं आहे असं नाही तर इंडस्ट्रीतले काय काय प्रॉब्लेम्स आहेत जे सॉर्ट आउट करण्यासाठी महामंडळाची गरज कशी असते
याच्यावरती काही प्रश्न आले तर फारच उत्तम होईल, कारण पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून आम्ही सगळे मागचं जे झालं ते झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 10 वर्षात काही काम झालेलं नाही आहे, तर पुढच्या गोष्टींसाठी आपण बोललं तर बरोबर. पेज न लावतो मी पतंग कट केला, आणखीन किती पतंग कट करणार आहात? पेज न लावता पतंग कट केल्यात आपण, आणखीन किती विरोधकांचे पतंग कट करणार आहात? उत्तर मिळालेलं आहे तुम्हाला, मला काउंटिंग आलेलं आहे त्यामुळे 14. आता ते मी करणार नाही पतंग कट, की सभासदांनी करायची, तर ते माझ्या हातात पतंग सभासद कट करणार, कारण ते सुज्ञ आहेत, त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि ते विचारपूर्वकच मत देतील आणि आपलं मत ते माया घडवणार नाही. चहा मी चहा पीत नाही पर्सनली, पण त्याच्यात मी कॉफी घेईन आता. आणि विजय शिंदेबद्दल सुद्धा मला बोलायचं आहे. आणि सतीश शिंदेकर ते नेहमी हसत असतात, पण ते आपलं एकदम मन ठामपणे मांडतात ना कमिटीमध्ये, ते अनुभवले. म्हणजे आपल्या डिपार्टमेंटचं मत जे आहे ते नाही एवढे झाले पाहिजे पैसे, त्याचे एवढे वाढले पाहिजे असं वगैरे ते ठामपणे बोलत असतात. तसं बरोबर मी बायको चुकी स्टँडवर पार्ट 1 आणि पार्ट 2 पिक्चर केला आहे, त्यामुळे ती आमच्या पॅनलमध्ये आहे, याचा मला खूप आनंद आहे. अनिलजी आहेत आणि प्रशांत जाधव आहेत आणि पुण्याचे आपले निलेशजी आहेत, विजयजी आहेत, सगळ्यांबद्दल मला आनंद आहे. तर सगळ्यांना आणि गणेश काळेकर जो नेहमी जो पण हसत असतो, सगळ्यांना खूप तो पब्लिसिटी वगैरे देत असतो, त्यामुळे आम्हाला पब्लिसिटी तरी चांगली मिळेल निवडून आल्यानंतर याची 100% खात्री आहे. तर तुम्हाला तुमच्या प्रकारचं उत्तर मिळालं. आता पिकांवर तुम्ही रत्नागिरीची सभा पुण्यात होती आणि उशीर झाल्यामुळे इथून निघायला वेळ लागला आणि इथे आम्हाला पोचायला वेळ झाला, कारण आपल्या सगळ्यांची आम्ही क्षमा मागतो आणि इतक्या वेळ आपण थांबला